Hello friends, today we are going to study Be Smart 1.4 which is given in our textbook. आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 1.4 बी स्मार्ट हा जो पाठ दिलेला आहे तो आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या पाठामध्ये आयुष्यात यशस्वी होण्याचं सूत्र दिलेलं आहे. कठीण परिश्रम करायची तयारी असली तरी उद्दिष्ट समोर असणं आवश्यक आहे. ही उद्दिष्ट कशी असावी आणि ती साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पावले टाकावी याचे उत्तर स्मार्ट या शब्दातच दडलेलं आहे. उद्दिष्टे स्पेसिफिक म्हणजे नेमकी कशी असली पाहिजेत, त्यांचं मापन करता आलं पाहिजे, असाध्य नसावीत, वास्तव असावीत आणि ठराविक काळात साध्य करण्यासारखी असावीत. असा दृष्टिकोन ठेवल्यास उद्दिष्ट ठरवण्याचे काम सोपे होईल व यश मिळू शकेल. आणि आपल्याला या पाठाच्या मदतीने यश कशा पद्धतीने मिळवायचं, आपलं ध्येय कसं गाठायचं तेच आपल्याला या पाठाच्या माध्यमाने समजून घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या परिच्छेदापासून. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे विजेते असतात ना ते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेमध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. दृढ इच्छाशक्ती, स्वप्न आणि दूरदृष्टी ह्या गोष्टी असतील तरच तो विजेता निर्माण होऊ शकतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. यांच्याकडे कौशल्य असलं पाहिजे, इच्छाशक्ती, या दोन्ही गोष्टी असणं अनिवार्य आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु कौशल्यापेक्षा त्यांची इच्छाशक्ती ही अधिक असली पाहिजे, बळकट असली पाहिजे. स्ट्रॉंगर दॅन म्हणजे बळकट असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे विकास होत असतो, प्रगती होत असते, उत्कर्ष होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांना परमेश्वराने नॅचरल नैसर्गिक बुद्धिमत्ता दिलेली आहे, नैसर्गिक बुद्धी कौशल्य आपल्याला दिलेली आहे. माणूस जन्माला येतो त्यावेळेसच परमेश्वराने त्याला उपजत असं बौद्धिक कौशल्य दिलेलं असतं. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. जर आपल्या जीवनातलं ध्येय गाठण्यासाठी आपण त्या टॅलेंटचा उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सहजपणे यश मिळवू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी अर्थातच आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कृती केली नाही तर मात्र ते तुमचं जे ध्येय आहे, स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही. ओके, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ऍसेट्स. ध्येय निश्चित करताना दोन महत्वाचे पैलू आपल्या लक्षात येतात. कोणते? व्हॅल्युएबल ऍसेट्स म्हणजे महत्वाचे पैलू. असे कोणते दोन महत्वाचे पैलू आहेत? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. मग याच्यामध्ये त्यांनी दिले कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव. आणि दुसरं गोष्ट त्याने त्याच्या पुढची दिली, ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजे प्रकाशमान करणारा मैलाचा दगड. स्टेपिंग स्टोन, स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड म्हणू आपण त्याला. आणि इल्युमिनेट म्हणजे आपलं ध्येय स्पष्ट करणारा, सुस्पष्ट करणारा. मग याच्यामुळे काय होतं? ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतं. त्यांनी पुढे दिलं बघा, गोल्स पुट वन ऍट द हेल्म ऑफ लाईफ. जर तुमचं ध्येय ठरवलेलं असेल ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे महत्वाची जी सूत्र आहेत तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. परस्युइंग देम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला त्यांचा पाठपुरावा करावाच लागेल, त्याच्या मागे तुम्हाला धावावंच लागेल. दे हेल्प टू स्टर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. दे हेल्प टू स्टर अ कोर्स. स्टर मीन्स चॅनलाइज. या ठिकाणी स्टरचा अर्थ दिलेला आहे त्यांनी. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, जीवनरूपी जी नौका आहे ती न भरकटता ठरलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. म्हणजेच काय? आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय बनायचंय हे तुम्ही ध्येय जर निश्चित केलेलं असेल ना तर तुमची गाडी जी आहे ती तुमच्या रुळावरून घसरत नाही. म्हणजे तुमच्या समोर तुमचं ध्येय असतं आणि ते ध्येय गाठण्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास हा सुरू असतो. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी दिलंय, सेटिंग गोल्स मे अपियर इझी. ध्येय निश्चित करणं आपल्याला जरी सोपं वाटत असलं बट फॉर सम, परंतु काही लोकांसाठी इट इज क्वाइट चॅलेंजिंग. काहींसाठी ते आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ऍब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आणि जर तुम्ही तुमचं ध्येय, कोणतेही ध्येय जर तुमच्या समोर नसेल ना तर अपयशाची भीती तुम्हाला टाळता येते.
मात्र आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. परंतु मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी गाठायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं. टू अकम्प्लिश गोल्स, आपलं ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असतं. एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय गाठण्यासाठी जे तज्ञ लोक आहेत यातले, या क्षेत्रातले, तर हे तज्ञ लोकांनी 5 टप्प्यांचा मार्ग आपल्याला सुचवलेला आहे. मग हे 5 टप्पे कोणते नेमके? मग या स्मार्ट शब्दामध्येच ते 5 टप्पे दडलेले आहेत. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती. मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग म्हणजे एक पद्धती ती विचार करण्याची. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या अक्षरांकडे जर तुम्ही पाहिलं तर स्मार्टचा फुल फॉर्म आपल्याला इथे दिसतोय. एस फॉर स्पेसिफिक, देन एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाइम बाउंड. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थच आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. ती कोणत्या प्रकारची? मग ती अशा प्रकारची. पहिला शब्द त्यांनी दिला स्पेसिफिक. स्मार्ट मधला एस फॉर स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेली गोष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तुम्ही जर तुमचं ध्येय निश्चित करण्यासाठी एखादं क्षेत्र निवडलं तर त्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचं तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये प्रगती करायची आहे तो शोध तुम्ही घेऊ शकता. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आणि जर तुमचं क्षेत्र तुम्ही नेमकं ठरवलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम प्रकारचं ध्येय साध्य होऊ शकतं. तुमचं क्षेत्र तुम्ही ठरवणं खूप महत्वाचं आहे. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि जर तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं, तुमचं क्षेत्र निवडलं तर त्या दृष्टीने तुम्हाला पॅरामीटर, त्याचे मापदंड तुम्हाला ठरवता येतात. त्या दृष्टीने तुम्हाला वाटचाल करता येते, तुम्हाला मेहनत घेता येते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जर तुम्हाला समजा एखादी इमारत बांधायची असेल, घर बांधायचं असेल, मग ते किती क्षमतेचं तुमचं घर असलं पाहिजे. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. आणि किती कालावधी, अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच म्हणजे किती कालावधी लागेल याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही मग या गोष्टी माहिती असतील तर तुमचं ध्येय जे तुम्ही गाठू शकता. त्यातला दुसरा जो शब्द आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्यासारखं. यस, मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्यासारखं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाचं जे परिमाण आहे ना, परिमाण म्हणजे काय? मोजणं. ते मोजमापाचं एक साधन असतं. ध्येयाचं परिमाण जे आहे ते निश्चित केलं तर प्रगतीचं मापन करण्याचं विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचं मानक ठरवता येतात. मानक म्हणजे काय? तर आपल्याला त्याचं मोजमाप करता येतात. तसंच त्याच्यामध्ये सुधारणेची संधीही शोधणे सोपं असतं. मग ज्या ठिकाणी आपल्याला सुधारणा करायची, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, ज्या ठिकाणी आपल्याला सुधारणा आवश्यक आहे ना, तिथे आपल्याला सुधारणा सुद्धा करता येते किंवा ती संधी शोधता येते. व्हाईल प्लेइंग फुटबॉल मॅच. आता जर समजा तुम्ही फुटबॉल खेळत असाल, उदाहरण दिलेलं आहे त्यांनी एक, या ठिकाणी फुटबॉल खेळताना खेळाडूची जी भूमिका आहे, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. मग त्या खेळाडूची भूमिका आणि त्याचं जे मैदानावरचं स्थान आहे ते निश्चित केलेलं असणं आवश्यक असतं. म्हणून अशा प्रकारे मेजरमेंट खूप महत्वाचे असते. देन थर्ड पॉइंट आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे काय? तर प्राप्त करणं किंवा साध्य करणं, मिळवणं. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाइनेटेड पिरियड ऑफ टाइम. त्या नेमक्या कालावधीमध्ये, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी तुमची ध्येय तुम्ही ठरवली पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. ब्रॉडर गोल्स म्हणजे काय? विस्तृत असं ध्येय. मग तुम्ही ठरवलेलं विस्तृत असं ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचं काम करतात. स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड बनण्याचं काम करतात. ऍज स्टुडंट्स, विद्यार्थी म्हणून, वी कॅन्ट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनू शकत नाहीत, बरोबर आहे की नाही? बनू शकणार नाहीत. बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर. परंतु एखादा प्रभावी चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता आपण बनू शकतो आणि नक्कीच आपण तसं स्वप्न देखील पाहू शकतो.
म्हणजेच काय, तर आपलं स्वप्न जे आहे, आपलं ध्येय जे आहे ते मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते शक्य होतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, असं तुम्ही ऐकलं असेल का? या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही ठरवलं, प्रामाणिकपणे केलं तर सगळं काही शक्य आहे. पुढचा मुद्दा आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट, ललित शांत बसायचं बेटा, डोंट त्या स्क्रीनवर किंवा शेअरिंगच्या ऑप्शन मध्ये काहीही करू नको बेटा, आलं का लक्षात? आगाऊपणा काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त ऐकायचं, स्क्रीनकडे लक्ष द्यायचं. आपण लेक्चर ऐकतोय, आपण विनाकारण काहीच करायचं नाही, आलं का लक्षात? सगळ्यांसाठी सूचना आहे माझी, फक्त मी काय शिकवतोय, मी काय बोलतोय तिकडे लक्ष द्यायचं, बाकी काहीच करायचं नाही. आणि मध्ये जर मी आता हे समजून दिल्याच्या नंतर मी प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, म्हणजे तुमचं लक्ष आहे की नाही हे सुद्धा मला समजेल. आणि ज्यांचं लक्ष नसेल ना, त्यांना मी क्लासला जॉईनच करणार नाही. नुसतं विनाकारण क्लासला जॉईन करायचं म्हणजे जॉईन करायचं असं नाही, मला माझ्या याच्यानुसार पाहिजे मला, आलं का लक्षात? पुढचा जो मुद्दा आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय, तर वास्तववादी. आता वास्तव म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती? रिअलिस्टिक, रियालिटी, वास्तव, खरं, सत्य, ज्याला आपण वास्तववादी म्हणतो. वास्तववादी शब्द तुम्ही त्याला समजणार नाही किंवा लक्षात येणार नाही, तर त्यासाठी दुसरा पर्यायी शब्द लक्षात घ्या. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार. इट इज इम्पॉर्टंट, ते खूप महत्वाचं आहे. टू क्रिएट गोल्स, आपलं ध्येय निर्माण करणं, ध्येय निश्चित करणं महत्वाचं असतं. मग कशानुसार? दॅट आर विदिन वन्स करंट स्किल, मग आपल्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, और एरिया ऑफ एक्सपर्टाइज, आपल्यामध्ये नेमकी काय क्षमता आहे, याच्यावरून आपलं ध्येय निश्चित करणं हे खूप महत्वाचं आहे. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. बघा, त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं अवास्तव आहे. म्हणजे कमी कालावधी आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या विषयामध्ये पारंगत होण्याची जर आपण अपेक्षा ठेवली तर ते शक्य नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं त्यांनी पुढे? यस, बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ऍट अटेनिंग गोल्स. म्हणून मित्रांनो, वास्तववादी दृष्टिकोन जर तुमच्याकडे असेल ना, तर ध्येय साध्य करणं तुम्हाला सहज शक्य होईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे काय? डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, आणि अग्रेसिव्ह म्हणजे नॉट अग्रेसिव्ह म्हटलं, सॉरी, नॉट अग्रेसिव्ह. अग्रेसिव्हचा अर्थ होतो धडाडीचा, आणि नॉट अग्रेसिव्ह म्हणजे काय? धडाडीचा नसलेला. ओके, नॉट अग्रेसिव्ह. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडर टू दॅट पिक्चर. या ठिकाणी त्याने शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे का बचावात्मक असणारा आणि धडाडे नसलेलं ध्येय बहुधा वास्तववादी नसतं. आपल्या डोक्यात म्हणजे ध्येयाचं चित्र जर स्पष्ट असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असली पाहिजे. अडहेर मीन्स बाइंड. त्याच्यानंतर त्याने शेवटचा मुद्दा दिला टाइम बाउंड. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. प्रत्येक ध्येय आपल्याला गाठायचं असेल तर त्यासाठी पॅरामीटर, आपल्याला मापदंड ठरवून घ्यावे लागतील वेळेच्या बाबतीत. ऍज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आणि याच्यामुळे काय होणार आहे, मग आपल्याला आपलं त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि आपल्या जबाबदारीची जाणीव देखील आपल्याला ठेवावी लागेल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं हे आपल्याला माहिती आहे, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन. परंतु जर वेळेची मर्यादा आपण ठेवली नाही, पाळली नाही, आणि इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी, तर ते वास्तव होणार नाही, वास्तववादी ठरणार नाही. इट मे बी एक्झरसाइज. मग त्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल, डाएट, आहाराच्या मध्ये आपल्याला डाएट करावं लागेल, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि तणाव विरहित विचार, या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेसिटेशन. म्हणजे कोणत्याही प्रकारचं हे न करता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील, आपल्याला त्या अनुकरण करावं लागतील. डाऊट ऑर इन डिफरन्स बट विदिन अ डेडलाईन, आणि ते सुद्धा आपल्याला वेळेमध्ये करावं लागेल, तर त्याचा आपल्याला फायदा होईल. व्हिजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स, चार महत्वाचे शब्द लक्षात घ्या. हे व्हिजन्स म्हणजे काय? व्हिजन म्हणजे दृष्टी, विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे उद्दिष्ट, अँड ड्रीम्स म्हणजे स्वप्न. आर ऑल व्हॅल्युएबल, हे सर्व मौल्यवान आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. हे काय करत असतं, आपल्या कल्पना शक्तीला स्फुरण देतात, आपल्या कल्पना शक्तीला ते
जागृत करत असतात अँड एनकरेज अस आणि आपल्याला प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच आणि आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचंय कुठे जायचंय त्यासाठी ते मदत करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाउएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. मग आपल्या जीवनाची जी प्रतिमा आहे ती आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. डाऊन टू अर्थ म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल का आपण नेमके कुठे आहोत या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्या मदतीने अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज आणि आपली जी काही स्ट्रॅटेजी असेल ती आपल्याला ठरवावी लागेल. टू कॅरी आउट स्ट्रॅटेजीज मीन प्लॅन ऑफ ऍक्शन. आपली जी काही कृती आहे ती आपल्याला ठरवावी लागेल. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि आपले जे काही गुण वैशिष्ट्य असतील, आपल्यामध्ये जो काही गुणात्मक दर्जा असेल, आपली जी काही ऊर्जा असेल, याच्या सहाय्याने आपण त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश मिळायला त्याची मदत होईल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रिम्पीट. जीवन हे एक काय आहे, ट्रिम्पीट मीन्स यश म्हणू आपण त्याला. यश जीवन हे काय, एखाद्या रणशिंगासारखं आहे. ट्रिम्पीटचा अर्थ त्यांनी वेगळा दिला ते इफ वी डोंट पुट एनिथिंग इन. तुम्ही जर त्याच्यामध्ये काही टाकलं नाहीत ना, वी कांट गेट एनिथिंग आउट, तर त्याच्यातून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणजे काय, काहीतरी तुम्हाला म्हणजे रणशिंग किंवा तुतारी म्हणतो आपण त्याला, तुतारी. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे किंवा तुतारी सारखं असतं. त्याच्यामध्ये जर आपण काही फुंकर मारले नाही ना, तर त्याच्यातून काहीच मिळणार नाही. म्हणजे काय आपल्याला प्रयत्न केल्यानंतरच काहीतरी मिळेल हे लक्षात घ्या. ओके, शेवटचा परिच्छेद आहे बघा. सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय, तर अंधारातून आपण चालत असलेली पायवाट. फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य मार्ग, योग्य पाऊलवाट शोधणं, योग्य मार्ग शोधणं. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, आपली आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणं. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढे जाऊन आपलं पुढे चालू ठेवणं किंवा पुढे चालत राहणं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि मग हे सगळं कशावर अवलंबून आहे, वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आपल्या समोर येणाऱ्या समस्यांना आपण कशा प्रकारे सामोरं जातो हे त्याच्यावर अवलंबून असतं. बघा, तिने तो एक शब्द विचारला होता, अप्रोच. त्याला सामोरं जाणं त्या समस्यांना. अँड टॅकल द प्रॉब्लेम, इंग्रजी शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात आणि त्या वाक्यानुसार त्याचा अर्थ पण काही वेळेस बदलत असतो, ते पण लक्षात घेत चला. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर, आणि सगळ्यात सर्वोत्तम मार्ग आपल्याला सांगता येईल तिथे पोहोचण्याचा जो सर्वोत्तम मार्ग आहे तो काय म्हणतात, द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर. आपण नेमकी कुठे आहोत, अँड टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आणि आपलं पुढचं पाऊल किंवा आपलं पुढची दिशा, योग्य दिशेला आपलं पाऊल पडतंय की नाही, आपल्याला योग्य दिशेने आपल्याला पाऊल टाकावं लागेल. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. तर ते आपलं आपण उचललेलं पुढचं जे पाऊल आहे ते आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असायला हवं. अशा प्रकारे विदाउट अ क्रॅक म्हणजे न डगमगता आपल्याला भक्कम आधार देणारं आपलं पुढचं पाऊल असलं पाहिजे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यस, इथपर्यंत हा परिच्छेदाचा पाठ होता, तो आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आपण इथं थांबणार आहोत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. ओके, थँक्यू.